बघा, तर आज आपल्याला जर्नलचा दुसरा प्रॉब्लेम टॅलीमध्ये टाकायचा आहे. जो दुसरा प्रॉब्लेम आपण मागच्या बॅचमध्ये सोडून घेतला, प्लस त्याचे ग्रुप सिलेक्शन पण आपण केले. आज आपण तो टॅलीमध्ये एंट्री करणार. ठीक आहे, तर आपण जातोय आपल्या पहिल्या एंट्रीकडे. प्रॉब्लेम मध्ये आपला पहिली एंट्री कमांड बिझनेस विथ कॅश, त्याचे आपण ग्रुपिंग केलं होतं. कॅशला आपल्याला ग्रुप देण्याची गरज नाही, कॅपिटलला गरज होती म्हणून आपण कॅपिटल अकाउंट असा ग्रुप दिला. परचेस गुड्सला परचेस अकाउंट आणि दीपकला सनरी क्रेडिटर, ज्याच्याकडून माल परचेस करतो त्याला सनरी क्रेडिटर असा आपण ग्रुप देत असतो. या प्रॉब्लेम मध्ये स्टार्टिंगला आपल्याला सांगितलं जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन दी जर्नल ऑफ अशोक कामत, सदाशिव पेठ, पुणे, फायनान्शियल इयर 1/4/2014 ते 31/3/2015. मग आपल्याला आता या नावाने एक कंपनी तयार करावी लागेल टॅलीमध्ये. आपण टॅलीमध्ये जाऊ. मग आता टॅली ओपन करतो मी. बघा, टॅली ओपन झालंय तुमच्या समोर. ओपन झाल्याबरोबर या कॉम्प्युटरवर एकही कंपनी तयार नसल्यामुळे डायरेक्ट कंपनी इन्फो मेनू आला, गेटवे ऑफ टॅली आला. जर तिथं पहिली एखादी कंपनी तयार असती तर ती कंपनी ओपन झाली असती, मग आपल्याला ती क्लोज करावी लागली असते आणि क्लोज करून मग नव्याने आपल्याला ह्या क्रिएट कंपनी ह्या ऑप्शनच्या सहाय्याने आपल्याला नवीन कंपनी करावी लागेल, ओपन तयार करावी लागेल. मग तयार करतो मी. क्रिएट कंपनीला क्लिक केलं, एंटर दिला. एंटर दिल्याबरोबर आपल्याला नाव द्यायचं. इथं नाव आहे आपल्या प्रॉब्लेमचं अशोक कामत. अशोक कामत एंटर दिलं. मेलिंग नेमच्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय जे कंपनीला नाव दिलंय तेच नाव आपल्याला मेलिंग नेमच्या ठिकाणी ठेवायचंय. ऍड्रेस मध्ये आपल्याला टाकायचंय. काय ऍड्रेस आहे बघू आपण. सदाशिव पेठ, पुणे. सदाशिव पेठ, पुणे. सदाशिव पेठ, पुणे असा ऍड्रेस टाकला. कंट्रीच्या ठिकाणी मी इंडिया सिलेक्ट केलं. स्टेटच्या ठिकाणी मला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा. राईट साईडला स्टेटची लिस्ट आली, त्यातून मी महाराष्ट्र निवडतो. बघ, या साईडला आहे. एंटर दिला. एंटर दिल्यानंतर पिनकोड जो काय असेल तो मला माहित नाहीये, मी सोडून दिला. कंपनी क्रिएशनच्या स्क्रीनमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या, 2 गोष्टी. एक कंपनीचं नाव आणि फायनान्शियल इयर हे द्यावंच लागेल आपल्याला, आणि ते योग्य द्यावं लागेल. ठीक आहे, बाकीचे फील्ड तुम्ही स्किप केले तरी चालू शकतात. फोन नंबर, मोबाईल नंबर माझ्याकडे नाहीये, मी देत नाही. आता येतोय फायनान्शियल इयरवर. फायनान्शियल इयर आपल्याला सांगितलं इथं 1/4/2014. बघा, 1/4/2014 इथं दिले. टाकू आपण 1/4/2014. बुक्स बिगिनिंग फ्रॉम पण सेम द्यायचं, तेच द्यायचं. किंवा तुमच्या कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन तुमचे कधी सुरुवात झाली, 1 ऑगस्टला, बरोबर. मग तुम्ही ही 1 ऑगस्ट तारीख तुम्ही देऊ शकता बुक्स बिगिनिंग फ्रॉमला. बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे काय, तर पुस्तकं कधीपासून लिहायला. फायनान्शियल इयर तर बदलत नाही. तुम्ही जर 1 ऑगस्टला कंपनी तयार केली तरीही शासनाने ठरवून दिलेल्या फायनान्शियल इयर मध्येच तुम्हाला हिशोब द्यावा लागेल त्यांना, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. तेव्हा शासनाचं फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. मग जे काही फायनान्शियल इयर असेल ते त्या आधी वर्षाचं. ठीक आहे, मग बुक्स बिगिनिंग फ्रॉम जरी 1 ऑगस्ट पासून आपण पुस्तकं लिहित असलो तरीही तुम्ही 1/4 ठेवली तरी त्याने काही बिघडणार नाही, कारण की तुम्ही एंट्रीला डेट डायरेक्ट 1 ऑगस्ट टाका ना, 1 एप्रिलला करू नका एंट्री, बरोबर. म्हणजे 1/4 ठेवली तर बिघडणार नाहीये, मग आपण 1/4च ठेवू. पण 1 ऑगस्ट ठेवली, त्यात जर काही चूक झाली डेट टाकताना तर मग काही एंट्री तो स्वीकारणार नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची. बुक्स बिगिनिंग फ्रॉम तीच तारीख ठेवायची. पुन्हा मी त्या बुक्स बिगिनिंग फ्रॉम वर हायलाइट करतोय. का करतोय, तर इथं चुका होतात. बरेच जण इथं 1/4/2014 ते 31/3/2015 असं टाकून द्या. बरं, तसं टाकायचं नाहीये. एंडिंगची तारीख आपल्याला टाकायची नाही. ऍक्सेप्ट करतो, यस म्हटलं.
बघा माझी कंपनी तयार झाली. इथं या स्क्रीनवर इथं कंपनी आली माझी अशोक कामत. इथं करंट पिरियड आला माझा 1/4/2014. करंट डेट आली 1 एप्रिल 2014. बरं. आणि कोणतंही वाउचर एंटर नाही, नो वाउचर एंटर्ड असं इथं म्हटलेलं आहे. आता मागच्या वेळेस पहिलाच प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये जास्त बघत बसलो नाही. पण आता सेकंड प्रॉब्लेम आहे आपला. सेकंड प्रॉब्लेम असल्यामुळे काही सेटिंग, जेव्हा कंपनी तयार होते त्यावेळेस काही सेटिंग आपल्याला करायच्या असतात. महत्वाच्या सेटिंग्स असतात. 2 सेटिंग आहे त्या पहिले आपल्याला करून घेणं गरजेचं असतं. मग कोणत्या सेटिंग आहे त्या, जाऊ आपण. सेटिंग करण्यासाठी इथं आपल्याकडे आहे F11 फीचर्स म्हणून ऑप्शन आहे बघा. खाली कॉन्फिगरेशन आहे. या स्क्रीनचं तो कॉन्फिगरेशन चेंज करतो किंवा फीचर्स मध्ये काही गोष्टी ऍड करता येतात, काही गोष्टी वजा करता येतात त्या फीचर्स मधून. टॅली मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे. अकाउंट्स ओनली, अकाउंट विथ इन्व्हेंटरी, जीएसटी. पण ते सगळे काही ऍक्टिव्हेट नसतात. तुम्ही ज्या कोणाचं अकाउंटिंग करताय त्या हिशोबाने तुम्ही इथं कॉन्फिगर करा त्याचे फीचर्स ऍड करा. पण आता सध्या काय झालंय, ह्या कंपनीमध्ये इन्व्हेंटरी फीचर ऍड झालेला आहे. आणि मला आता सध्या आपण जे प्रॉब्लेम शिकतोय ते इन्व्हेंटरीचे नाही. इन्व्हेंटरी म्हणजे काय, आता तुम्ही ट्रान्झॅक्शन करतात काय, परचेस गुड्स 50,000. इन्व्हेंटरी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. इन्व्हेंटरी कशाला म्हणायचं, तर आपण एंट्री केली परचेस गुड्स 50,000, पण आपल्याला तिथे स्पेसिफिकेशन दिलं नाही. परचेस गुड्स केला, पण काय परचेस केलं, वस्तूंची नावं आपल्याला दिले नाही, किती क्वांटिटी दिली नाही, त्याचा रेट काय ते पण दिलेलं नाही. थोडक्यात विथ डिस्क्रिप्शन परचेस करणं याला इन्व्हेंटरी म्हणतात थोडक्यात, लक्षात घ्या. आणि आपण इथं सध्या जे प्रॉब्लेम बघतोय ते विथ डिस्क्रिप्शन बघतोय का, म्हणजे उदाहरणार्थ परचेस करतोय माल, काय परचेस केला, किती क्वांटिटी आली, किती गेली, हे आपण देत नाहीये. त्यामुळे आपल्याला सध्या आपण इन्व्हेंटरी फीचर्स वापरत नाही. त्यामुळे आपण सध्या इन्व्हेंटरी फीचर बंद करून टाकू. तो ऑलरेडी चालू आहे या कंपनीला. मग तो काय करतो, काही ठिकाणी एंट्रीला त्रास देतो, आपल्याला ऍडिशनल माहिती विचारतो, मग ते तुम्हाला समजत नाही. बरोबर. मग मी इथं फीचर्स मध्ये मी जातो, F11 फीचर्स, याला क्लिक केल्यानंतर इथं 3 प्रकारचे फीचर्स आहे, अकाउंटिंग फीचर, इन्व्हेंटरी आणि स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. त्यातला पहिला ऑप्शन आहे अकाउंटिंग फीचर, त्याला एंटर देतो. बघा तो सिलेक्ट केला आणि एंटर दिलं. त्यात पहिलाच ऑप्शन आहे बघा, इथं यस नो, फक्त तुम्हाला जे फीचर्स आहे ते ऍड करायचे का नाही करायचे इथं म्हटलेलं आहे, यस नो असं आहे. मग पहिलाच फीचर आहे मेंटेन अकाउंट्स ओनली, म्हणजेच इथं नो आहे. नो म्हणजे काय, तो इन्व्हेंटरी आणि अकाउंटिंग ओनली असे 2 फॅसिलिटी टॅलीमध्ये असतात. अकाउंट्स ओनली कोणाचं करतात, तो जो ट्रेडिंगचा बिझनेस करत नाही, जो सर्व्हिसचा बिझनेस करतो त्याला अकाउंट्स ओनली द्यावं लागतं. पण आज आपण जरी ट्रेडिंगचा बिझनेस करत असेल, पण त्यात विथ डिस्क्रिप्शन माल घेत नाहीये, विथ डिस्क्रिप्शन माल विकत नाहीये, म्हणून आपण इथं फक्त अकाउंट ओनली पद्धत म्हणजे यस म्हणू फक्त, व यस मी टाईप केलं आणि एंटर दिलं बघा. म्हणजे पहिलं सेटिंग इथं करायचं, अकाउंट्स ओनलीला यस म्हणायचं. बरं. बाकी यूज इन्कम टॅक्स, एक्सपेन्सेस, इंटरेस्ट और प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते बाकीचं सेटिंग तसंच ठेवू. अजून एक गोष्ट आपल्याला घालवायची आहे, बिल वाईज डिटेल. बघा आउटस्टँडिंग मॅनेजमेंट म्हणून टॅब आहे, त्याच्यामध्ये बिल वाईज डिटेल पहिलाच ऑप्शन आहे, तो ऑन आहे, यस आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही परचेस केलं तर कोणता बिल नंबर होता, त्याला किती क्रेडिट, किती दिवसाची उधारी आहे तुमची, काय, हे सगळ्या गोष्टी तो विचारतो आपल्याला. ते विचारायला नको त्याने, कारण की आपण अकाउंट ओनली पद्धतीने करतोय. बिल वाईज डिटेल हा टॉपिक आपल्याला पुढे आहे, त्यावेळेस आपण हे बघू. इथं पण मी काय करतो, नो करतो. बघा पहिला ऑप्शन मी काय केला, मेंटेन अकाउंट ओनली यस केला, आणि मेंटेन बिल वाईज डिटेल नो केला, तो बंद करून टाकला. ठीक आहे. बाकी मी काय बघत नाही. आता मला बाकीचे ऑप्शन्स एक्सप्लेन करण्याची गरज नाही, केले तरी तुम्हाला लक्षात येणार. लक्षात जसं आपला टॅली पुढे जाईल तसे टॉपिक्स आपण याच्यामधून फीचर्स ऍड करत जाणार, रिमूव्ह करत जाणार. शेवटी गेलो, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. हा ह्या कंपनीमधून
अकाउंट्स ओनली मेथड ऍड झाली, बिल वाईज डिटेल निघून गेलं. बघा इथं मास्टर मेनू मध्ये एक मेनू आता ऍडिशनल, तो निघून गेलेला आहे. इन्व्हेंटरीचा मेनू आता तो निघून गेला. ठीक आहे. आता मला काय करायचंय, आपण जे जर्नल एंट्रीज केलेल्या आहे आणि त्या जर्नल एंट्रीसाठी जे आवश्यक लेजर आहेत ते मला तयार करायचे. मग इथं बघा पहिल्या एंट्रीत कॅपिटल आहे, दुसऱ्या एंट्रीत परचेस आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे का. मग आपण ते तयार करू. एक एक तयार करण्यासाठी आपण बघितलं होतं अकाउंट इन्फो, लेजर, त्यामध्ये लेजर हा ऑप्शन निवडायचा. बघा इथं 2 नंबरला लेजर आहे, लेजर निवडला. त्यानंतर त्यात क्रिएट डिस्प्ले अल्टर, म्हणजे क्रिएट तयार करायला, डिस्प्ले बघण्यासाठी आणि अल्टर बदल करण्यासाठी, असे 3 ऑप्शन. मग मी पहिला क्रिएट निवडतो. क्रिएट निवडला. पहिलं आपल्याला कॅपिटल अकाउंट तयार करायचं. कॅपिटल अकाउंट नाव दिलं, कॅपिटल अकाउंट. बरोबर. कॅपिटल अकाउंट हे नाव दिल्यानंतर खाली हे अलाइज म्हणून आलं बघा, तिथं कर्सर आला. मागच्या वेळेस मी तुम्हाला एंटर दिला, तिथं काही एक्सप्लेन आहे. अलाइज म्हणजे त्याला आणखी काही नाव आहे का. बरोबर. थोडक्यात तुम्हाला पण 2 नावं असतात बघा, पिंट्या, पिंटी असं म्हटलं जातं घरी, आहे का नाही, ताई. पण प्रत्यक्ष कागदावर कागदोपत्री नाव वेगळं असतं. तसं आपल्याला 2 नावं द्यायची काही अकाउंटला काही गरज नाही, आपल्याला कन्फ्युजन करायची काय गरज नाही. कधीही सेकंड नाव द्यायचं नाही, एकच नाव ठेवायचं. अंडर कॅपिटल त्याला ग्रुप कोणता आहे, कॅपिटल ग्रुप आपण बघितला होता. कॅपिटल निवडला. बाकी ठिकाणी मी एंटर दिला आणि ओपनिंग बॅलन्स पण टाकला नाही, ऍक्सेप्ट विचारतो तो तिथं येस प्रेस केला आणि सेव्ह झाला अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा अकाउंट तयार करायचं आपल्याला, परचेस गुड्स. बघ परचेस गुड्स, त्याला परचेस ग्रुप आहे आणि दीपक सन्ड्री क्रेडिटर ग्रुप आहे. हे 2 अकाउंट आपल्याला तयार करायचे. करू आपण तयार. परचेस गुड्स, परचेस गुड्स अकाउंट. त्याला ग्रुप काय येणार, परचेस ग्रुपला परचेस आपण दिला. मग परचेस सिलेक्ट केला. ओपनिंग बॅलन्स टाकत नाही, एंटर दिला. इथं एंटर दिला, ऍक्सेप्ट येस नो विचारेल, तिथं येस वर क्लिक करायचं आणि सेव्ह. पुढचं दीपक अकाउंट तयार करायचं आपल्याला. दीपक अकाउंट, एंटर. ग्रुप विचारला आपल्याला सन्ड्री क्रेडिटर. परचेस मध्ये जी पार्टी येते तिला आपण काय म्हटलो, सन्ड्री क्रेडिटर म्हणतो. मग सन्ड्री क्रेडिटर कुठे आहे बघा, या लिस्ट मध्ये राईट साईडला आपल्याला लिस्ट दिसते. त्या लिस्ट मधून आपण सन्ड्री क्रेडिटर ग्रुप काय करायचा, निवडायचा. दिसतोय का सन्ड्री क्रेडिटर. दिसत नसेल तर काय सांगितलं मी, येस दाबायचं. येस दाबला का येस ने सुरू होणारे हायलाइट होते. बघा यात सन्ड्री क्रेडिटर हा ग्रुप आहे. एंटर दिला, बाकी ठिकाणी एंटर दिला आणि शेवटी ऍक्सेप्ट येस म्हटलं, सेव्ह झाला तो ग्रुप. बघू पुढच्या स्क्रीनवर आता जाऊ आपण. कोणते ग्रुप आहे अजून. आनंद अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल, त्याला सन्ड्री डेटर्स ग्रुप आहे. सोल्ड गुड्स करावं लागेल, त्याला सेल्स अकाउंट ग्रुप आहे. बरोबर. मग जाऊ आपण टॅली मध्ये. 2 अकाउंट, या स्क्रीनवरचे 2 अकाउंट आपल्याला तयार करायचे, आनंद आणि सोल्ड गुड्स. ठीक आहे. जातोय आनंद अकाउंट, सन्ड्री डेटर्स. बघा या इथं डेटर्स आहे बघा, राईट साईडला. नाही दिसला तर एस प्रेस करा. एस ने सुरू होणार हायलाइट होतील आणि त्यातून डेटर निवडा. निवडला, एंटर दिला. बाकी ठिकाणी एंटर देतो मी. ओपनिंग बॅलन्स काहीच टाकत नाहीये, येस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. हे त्याच्यानंतर आनंद झाल्यानंतर सेल्स गुड्स हा एक अकाउंट आपल्याला तयार करायचे. बघा इथं सेल्स गुड्स आहे का नाही. सेल गुड्स करू तयार. सेल गुड्स अकाउंट. सेल गुडला सेल्स हा ग्रुप आपण निवडलेला आहे. एस प्रेस करतो मी. एस प्रेस केल्यावर एस ने सुरू होणारे ग्रुप दिसत आहेत. पहिल्याच नंबरला सेल्स अकाउंट आहे. निवडला, एंटर दिला, ऍक्सेप्ट येस म्हटलं, झालं. हे पण झालं. जाऊ पुढच्या स्क्रीनवर. जा पुढच्या स्क्रीनवर आलो. आता या ठिकाणी आपल्याला बघा
काय काय अकाउंट तयार करावे लागतील? 2 अकाउंट. बँक अकाउंट, त्याला बँक अकाउंट ग्रुप असेल. फर्निचरला फिक्स असेट ग्रुप असेल. मग करू तयार बँक आणि फर्निचर. बँक अकाउंट त्याला अंडर कोणाच्या घ्यायचं? बँक अकाउंट. पहिल्याच नंबरला ग्रुप आहे बघा, 1 नंबर बँक अकाउंट घेतला, निवडला. बाकी ठिकाणी एंटर आणि ओपनिंग बॅलन्स कोणताही टाकला नाही, सेव्ह केलं. त्यानंतर आपल्याला कोणतं करायचं? आपल्याला अकाउंट दुसरा अकाउंट आहे फिक्स असेट, फर्निचर फिक्स असेटच्या अंडर. फर्निचर अकाउंट एंटर दिला. फिक्स असेट एफ ने सुरू होणारा ग्रुप आहे म्हटलं मी, एफ प्रेस करतो. एफ प्रेस केल्यावर एकच अकाउंट आहे, एकच ग्रुप येतो, तो राहिला शिल्लक. निवडला तो, एंटर दिला. बाकी ठिकाणी ओपनिंग बॅलन्सला काही टाकत नाही, एंटर दिला आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. जा, हे पण अकाउंट तयार झालं. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पुढच्या स्क्रीनवर काय आहे? आनंद अकाउंट एक आहे. आनंदला आपल्याला तयार करावं लागेल. सोल्ड गुड्स तयार झालेला आहे ऑलरेडी. कॅश अकाउंट आहे आपल्याकडे आणि ते पण आपले ऑलरेडी तयार आहे. कॅश आणि सोल्ड गुड्स ऑलरेडी तयार आहे. त्यामुळे ते फक्त या स्क्रीनवर एकच अकाउंट तयार करता, आनंद अकाउंट, आणि त्याला सनरे डेटर्स ग्रुप द्यायचा. मग देऊ सर. हा, आनंद अकाउंट आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे ना 31 ऑगस्टला. बरोबर, 31 ऑगस्टला. बघा आता स्क्रीनवर तुमच्या दिसतंय ना, नेम ऑलरेडी एक्झिस्ट. का? तर ते ऑलरेडी तयार आहे. इथं दिसतं बघा, मी इथं आनंद अकाउंट तिथं टाकलं आणि एंटर दिला, इथं लगेच स्क्रीनवर आलं बघा. आलं आनंद अकाउंट दिसतंय तुम्हाला, नेम ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे, मग हे तयार करायची गरज नाहीये. काय झालं? आपल्याकडून चुकून लक्षात आलं नाही ते ऑलरेडी तयार आहे. त्याला ग्रुप दिला म्हणजे काही प्रॉब्लेम झाला असं काय विषय नाही, बरोबर. ठीक आहे, ग्रुप दिला गेला म्हणूनच आपल्याला ग्रुप डबल द्यायचा नाहीये. आता जर माझ्याकडून इथं स्पेलिंग चूक झाली असती, आनंद अकाउंटच्या स्पेलिंग मध्ये चूक झाली असती, त्याने घेऊन टाकलं असतं. आणि मग पुढे एंट्रीच्या वेळेस झालं काय असतं का, आता कोणत्या आनंद अकाउंटला एंट्री करायची? एखादी एंट्री ह्या आनंदला जाईल, एखादी एंट्री त्या आनंदला जाईल, असं पण होईल. म्हणून कधी डबल अकाउंट तयार करायचं नाही. ठीक आहे, पुढच्या स्क्रीनवर जाऊ. पुढच्या स्क्रीनवर आपल्याकडे कॅश आणि सोल्ड गुड्स त्यात ते करायची गरज नाहीये. दीपक आणि कॅश हे पण तयार करण्याची गरज नाही. ठीक आहे, या स्क्रीनवर पण आपल्याला कोणतंही अकाउंट तयार करायचं नाही. त्याच्या पुढच्या स्क्रीनवर जातोय. पेड लाईफ इन्शुरन्स, तिथं ड्रॉइंग अकाउंट एक आलेलं आहे, ते आपल्याला तयार करावं लागेल. कॅश तर गरज नाही आपल्याला तयार करायची. एक कमिशन अकाउंट नव्याने आलेलं आहे, ते कमिशन आपल्याला तयार करावं लागेल. त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप आपण कालच्या लेक्चर मध्ये दिला. ठीक आहे, 2 अकाउंट आपल्याला तयार करायचे, ड्रॉइंग आणि कमिशन. क्रिएट म्हटलं, ड्रॉइंग अकाउंट, ग्रुप कोणता आहे त्याला? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल. सी प्रेस करतो मी, सी ने सुरू होणारे सर्व ग्रुप हायलाइट होतील. त्यातले कॅपिटल पहिलाच ऑप्शन आहे, निवडला. बाकी ठिकाणी एंटर देतोय, ऍक्सेप्ट यस म्हटलं. त्यानंतर पुढे जाऊ. कमिशन. आता एक लक्षात घ्या, कमिशन अकाउंट 2 प्रकारचं असू शकेल. एक कमिशन पेड आणि कमिशन रिसिव्ड. आपल्याला कमिशन मिळू पण शकतो आणि कमिशन आपण देतो पण, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं स्पेसिफिक त्याचा उल्लेख करा, पेड का रिसिव्ड. कारण कमिशन रिसिव्ड समजा आलं तर तुम्ही एकच अकाउंट दोनदा तयार होत नाही ना. मग आपण पेड आणि रिसिव्ड हा शब्द त्यात आपल्याला वापरायचा आहे. मग आपण करू तयार. ते कमिशन पेड आहे म्हणून कमिशन पेड, कमिशन पेड अकाउंट. कोणता ग्रुप याला कमिशन पेडला? सांगा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग आय प्रेस करतो. आय प्रेस केल्याबरोबर आय ने सुरू होणारा ग्रुप मला दिसतोय तिथं. मग त्यात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे बघा. ठीक आहे, निवडला आणि एंटर दिला. ऍक्सेप्ट विचारलं, तिथं मी यस म्हटलं, सेव्ह झालं. ठीक आहे, अजून कोणते अकाउंट तयार करायचे बघू आपण. पुढच्या स्क्रीनवर जाऊ.
या ठिकाणी आपल्याकडे कॅश आणि आनंद हे दोन्ही पण आपले आलेले आहेत. शेअर्स हा एक अकाउंट आपला नवीन आहे, याला इन्व्हेस्टमेंट आपण ग्रुप दिलेला आहे. मी एक तयार करू, शेअर अकाउंट. कोणता ग्रुप आहे? इन्व्हेस्टमेंट. मग आय ने सुरू होणार आहे म्हणून आय प्रेस केला. हे बघा इन्व्हेस्टमेंट लास्टला आहे बघा, इन्व्हेस्टमेंट निवडला मी, तो एंटर देतो. बाकी ठिकाणी बाकी फील्ड स्किप केले, एंटर दिला आणि शेवटी ऍक्सेप्ट विचारलं, तिथं यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट माझं तयार झालेलं आहे. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पुढच्या स्क्रीनवर आपल्याकडे टेलिफोन चार्जेस हे एक अकाउंट आहे. एकच अकाउंट या स्क्रीनवर तयार करण्यासारखं आहे. मग टेलिफोन चार्जेस तयार, टेलिफोन चार्जेस अकाउंट. कोणता ग्रुप येईल टेलिफोन चार्जेसला? डायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आय एन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी इथून निवडतो. आय प्रेस केला, हायलाइट झाले सगळे, त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस निवडला. ओपनिंग बॅलन्स टाकत नाही, एंटर दिला, ऍक्सेप्ट विचारतो, तिथं यस म्हटलं आणि आपलं ते पण अकाउंट सेव्ह झालं. पुढे जाऊ, पुढच्या स्क्रीनकडे जातोय, शेवटचं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सॅलरी आहे आणि कॅश. कॅश तयार करण्याची गरज नाही, सॅलरी तयार करावं लागेल. मग सॅलरी तयार करू आपण, सॅलरी अकाउंट. त्याला पण ग्रुप आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ऑलरेडी. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाले. माझे सगळे अकाउंट तयार करून झाले. ठीक आहे. आता मला पुन्हा पहिला. हॅलो सर, हा बोला. ते कमिशन रिसिव्हड और कमिशन पेडचं तुम्ही काहीतरी सांगितलं लेजर क्रिएट करताना, एकदा सांगता का अजून? हे बघा इथं कमिशन, इथं काय झालं, पेड कमिशन ₹1500 बरोबर. आपण पेड केलं दुसऱ्याला, काहीतरी कोणाकडून तरी डील केलं, त्याच्या बदल्यात आपण कमिशन पेड केलं. पण असं पण होऊ शकतं का आपल्याला पण मिळतं कमिशन. काही ट्रान्झॅक्शन असे पण असतात, कमिशन मिळालं असं म्हटलं जातं, कमिशन रिसिव्ड. बघा काही गोष्टी रेंट आहे, कमिशन आहे, डिस्काउंट आहे, नंतर मग इंटरेस्ट आहे. याच्या गोष्टी समजा उदाहरणार्थ इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट काय होतं, आपण कर्ज घेतो, आपण इंटरेस्ट भरतो म्हणजे पेड करतो. पण आपण बँकेत पावती करतो, एफडी करतो, त्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट मिळतं बरोबर. मग आपण नुसतं इंटरेस्ट अकाउंट जर तयार केलं तर मग प्रॉब्लेम होईल, डबल इंटरेस्ट अकाउंट घेणार नाही ना. मग एकाला इंटरेस्ट पेड आणि एकाला इंटरेस्ट रिसिव्ड करावं लागेल. आणि एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन्ही येऊ शकतात, इंटरेस्ट पेड इंटरेस्ट रिसिव्ड. तसंच कमिशन पेड कमिशन रिसिव्ड दोन्ही येऊ शकतात. म्हणून मी इथं कमिशन नुसतं कमिशन नावाने अकाउंट नाही तयार केलं, कमिशन पेड. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये कमिशन 2 नव्हते, मी नुसतं कमिशन अकाउंटही तयार करू शकलो असतो. पण आपल्याला ती सवय लावायची, आपल्याला नेहमी सवय लावायची. कमिशन इंटरेस्ट रेंट हे सगळं आलं का पेड आहे का रिसिव्ड तेवढं बघायचं आणि त्यानुसार अकाउंट तयार करायचं. हे लक्षात ठेवायचं, कारण की एका प्रॉब्लेम मध्ये 2 डबल अकाउंट येऊ शकतं. पेड पण असू शकेल, रिसिव्ड पण असू शकेल. समजलं. मग इंटरेस्ट जसं आपण हो सर. रेंटचं पण बघा, तुम्हीच बघा, म्हणजे बऱ्याच जणांकडे उदाहरण असू शकतं, आपल्याकडे घर आपलं स्वतःचं असतं, 2 घरं असतात, पण दुकान आपण भाड्याने घेतो बरोबर. दुकान भाड्याने घेतो, आपण भाडं भरतो, तिथं पेड करतो, आणि आपण आपलं एक घर कोणाला तरी भाड्याने देतो, त्याचा आपल्याला इंटरेस्ट मिळतो, इंटरेस्ट रिसिव्ड. म्हणजे ऍट ए टाइम आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड पण होत असतं, आपलं इंटरेस्ट नाही रेंट रिसिव्ड पण होत असतं, आणि रेंट आपण पेड पण करत असतो. त्यामुळे आपल्याला ते 2 अकाउंट वेगवेगळे ठेवावे लागतील बरोबर. आणि जर्नलायझेशन करताना आपल्याला गरज नव्हती बघा. जर्नलायझेशन करताना मी काही बदल केले थोडेफार. उदाहरणार्थ गुड्स, आपण बघा गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असे आपण एंट्री करायचो पूर्वी, पण मी आता तशी केली नाही. मी कशी एंट्री केली, सोल्ड गुड्स केली. का केली, तर गुड्स सेल्स पण असेल आणि परचेस पण असेल. मग परचेसला परचेस ग्रुप आहे, सेल्सला सेल्स ग्रुप आहे, आणि सेम गुड्स अकाउंट जर नाव दिलं तर तो घेणार नाही ना. टॅली सांगतो का हे डुप्लिकेट एंट्री आहे. त्याच्यामुळे आपल्याला टॅलीच्या हिशोबाने थोडंसं आपण शिकतो, त्यात काही खूप काही बदल आहे असा भाग नाही, लक्षात घ्या. बघा पहिल्या एंट्रीकडे जायचं आपल्याला. पहिल्या एंट्रीकडे आला तर आपल्याला व्हाउचर एंट्रीज करायची आहे. टॅलीमध्ये जाऊ. टॅलीमध्ये ह्या स्क्रीन मधून बाहेर पडण्यासाठी
एस्केप की वापरायची. कोपऱ्यामध्ये की जी असते ती एस्केप की. तो विचारतो क्विट, तिला यस म्हणायचं. त्या स्क्रीन मधून बाहेर आलो. आपल्याला मेन गेटवे ऑफ टॅली पर्यंत जायचंय, त्याच्यामुळे अजून दोनदा एस्केप की प्रेस करावं लागेल. परत एकदा दाबली, पुन्हा आणखी एकदा दाबली, आता आलो आपण गेटवे ऑफ टॅली मध्ये. आपलं काम, आपली कमांड, जी काही नवीन कमांड आपल्याला सुरू करायची, ती सगळी कुठून सुरू होणार आहे? गेटवे ऑफ टॅली मधून. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला ते एक काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या कामाकडे जायचंय, तर आपण गेटवे ऑफ टॅली मध्ये गेलो पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि मग तेवढ्या वेळेस एस्केप दिला पाहिजे. बॅक, मागे येण्यासाठी ती की आहे. किंवा मग आपल्याकडे इथं क्यूट म्हणून ऑप्शन असतो त्या मेनू मध्ये. बघा इथं क्यूटला दिलं, एंटर दिलं तर बाहेर. पण मग एवढं त्याच्यावर क्लिक करा, एंटर द्या, मग बाहेर येईल. त्यापेक्षा आपण एस्केप की सोपी आहे. आपला हात तिथं असतोच. ठीक आहे. पुढे जाऊ आता आपण. आपल्याला व्हाउचर एंट्री करायची, त्यासाठी अकाउंटिंग व्हाउचर हा ऑप्शन आहे. याच्यावर गेलो, एंटर दिला. एंटर दिल्यानंतर आपल्याला जर्नल एंट्रीज करायची आहे, म्हणून माझ्याकडे राईट साइडला जर्नल व्हाउचर. बघा इथं वरती डेट आहे आपल्या ट्रान्झॅक्शनची, डेट साठी कॉन्ट्रा रिसिप्ट जर्नल आहे. बघा हे जर्नल व्हाउचर, जर्नल एंट्रीज करायच्या. मग मी हे जर्नल व्हाउचर निवडतो. F7 कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकतात किंवा डायरेक्ट त्यावर क्लिक करा. बघा इथं जर्नल आलं. जर्नल आल्यानंतर आता पहिली एंट्री आपली काय एंट्री झालेली आहे? कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट 1 लाख. मग करायची आपल्याला इथे एंट्री. आता कॅश अकाउंट, बघा कॅश सी प्रेस केला, कॅश आला, कॅश अकाउंट निवडली. किती? 1 लाख. क्रेडिट कशाला आहे? कॅपिटलला, म्हणून परत सी प्रेस करतो. कॅपिटल. आपण तयार केलेले सगळे अकाउंट इथं आलेले, लक्षात ठेवा. त्यातूनच आपल्याला अकाउंट निवडता येणार आहे. एखादं जर नवीन अकाउंट आलं तर ते आपल्याला एंट्री घेणार नाही, ते पहिले तयार करून घ्यावं लागेल. झाली एंट्री झाली. नॅरेशन टाकू, बेइंग कॅपिटल रिसिव्ड, बेइंग कॅपिटल रिसिव्ड. ऍक्सेप्ट, यस म्हटलं, झाली. ही एंट्री माझी सेव्ह झाली. हा, पण पहिले सगळ्यात महत्वाचं, मग मी डेट बदलली नाही. डेट ही 1 ऑगस्टची एंट्री आहे, माझी करंट डेट होती 1 एप्रिल. मग आता कशी बदलायची डेट? जी एंट्री झाली तिची डेट कशी बदलायची? तर आपल्या कीबोर्डवर F2 एक दाबायचं. F2 दाबायचं, पण F2. ती एंट्री गेली ना, आपल्या स्क्रीनवरून गेली. आता F2 दाबल्यानंतर पुढच्या एंट्रीला बदलल ना, पुढच्या एंट्रीसाठी बदलल. आपल्याला जी झाली, त्याच्यासाठी पेज अप पण की असते ना सर, त्याच्यावर ते आपण बघतोय. क्लिक केलं. पेज अप की जर प्रेस केली कीबोर्डवरची, तर तो त्या मागच्या एंट्रीवर जातो. बघा पेज अप की, कीबोर्डवर एक पेज अप की असते, त्या कीला मी प्रेस केलं, त्या एंट्रीवर गेला. तिथे बघा 1 एप्रिलला माझी एंट्री झाली, इथं झाली. मला डेट बदलायची आहे, मग मी 1 ऑगस्ट टाकतो. 1/8. आता इथं मला पूर्ण तारीख टाकण्याची गरज, फक्त 1/8 एवढं टाकलं का तो बरोबर घेऊन टाकणार. बघा 1 ऑगस्ट 14 घेतलं बघा त्या. आणि तुम्ही पण जास्त कष्ट घ्यायचे नाही. वर्ष टाकायच्या भानगडीत पडायचंच नाही, कधीच नाही. वर्ष टाकण्याच्या भानगडीत कधीच पडायचं नाही, हे लक्षात घ्या. फक्त डे आणि मंथ याने काय होतं? तुमचा वेळ पण वाचतो, प्लस चुका कमी होतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बघा ऍक्सेप्ट, यस म्हटलं, झाली. पुढची एंट्री करायची मला. मी पहिले डेट टाकतो. डेट आहे 2 ऑगस्ट. परचेस अकाउंट, परचेस गुड्स अकाउंट डेबिट टू दीपक, अशी माझी एंट्री झाली. 52,500. पहिले 2 ऑगस्ट मी निवडतो. 2/8 एंटर दिला. परचेस गुड्स पी प्रेस केला. परचेस गुड्सला डेबिट आहे, म्हणून परचेस गुड्स 52,500. 52,500. आणि क्रेडिट कोणाला आहे? दीपकला, म्हणून दीपक. बघा डी प्रेस केला, इथे दीपक अकाउंट आहे, दीपक निवडलं, एंटर जा. बिंग क्रेडिट परचेसेस, नॅरेशन लिहितो. क्रेडिट परचेसेस, ऍक्सेप्ट, यस, जा. पुढची एंट्री आहे, पुढच्या स्क्रीनवर जाऊ. सोल्ड गुड्स टू आनंद 15,000. आनंद अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स, अशी आपली एंट्री झालेली आहे. मग आता आनंदला डेबिट आहे 15,000. करू 31 ऑगस्ट. पहिले डेट बदलायची, 31 एंटर दिला.
आनंद अकाउंटला डेबिट म्हणून आनंद अकाउंट किती आहे, अमाऊंट किती आहे 15,000 टू सेल्स गुड्स, सोल्ड गुड्स. बघा इथं सोल्ड गुड्स अकाउंट आहे, सोल्ड गुड्स. किंवा एस प्रेस करा, एस प्रेस केल्यावर एस ने सुरू होणारे हायलाइट होते. बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स, एक्सेप्ट यस. जा. त्यानंतर पुढची एंट्री आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 12,700, कॅश अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स 12,700. मग करू आपण एंट्री. 1 सप्टेंबरची एंट्री F2 प्रेस करतो. 1 सप्टेंबर कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट सी प्रेस केला, कॅश अकाउंट 12,700 अमाऊंट टाकली आणि कॅपिटल सेल सोल्ड गुड्स द्यायचे म्हणून एस प्रेस केला, सोल्ड गुड्स त्यातून मी निवडलं. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स असं नॅरेशन टाईप केलं आणि एंटर दिला, एंट्री ऍक्सेप्ट केली. झालं. त्यानंतर बघू आता पुढच्या स्क्रीनवरच्या एंट्री बघू. पुढे आहे आपल्याकडे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँकेत डिपॉझिट केले पैसे, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जाऊ टॅली मध्ये एंट्री करायला. 2 सप्टेंबरची एंट्री. पहिले तारीख टाकू, F2 प्रेस केला, 2 सप्टेंबर. बँकेला डेबिट आहे म्हणून बी प्रेस केला, बँक अकाउंट आली तिथं. किती आहे बँकेला डेबिट, 30,000. 30,000 एंटर दिला. बाकी आलेला जो स्क्रीन होता तो बँकेचे डिटेल मागत होता, चेक नंबर कोणता आहे, बँक कोणती आहे ते आपल्याला मागत होता, ते आपण स्किप केला. बाकी ठिकाणी एंटर दिला. आणि क्रेडिट कॅश अकाउंट, कॅश निवडलं. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. झाली ही पण एंट्री झाली. पुढची 1 ऑक्टोबरची एंट्री आहे परचेस फर्निचर अँड पेमेंट पेड बाय चेक 7,000. फर्निचर अकाउंट डेबिट 7,000 टू बँक अकाउंट 7,000 अशी एंट्री आपली झाली आहे. पहिले तारीख बदलतो. F2 1/10. काय एंट्री आपली, फर्निचर परचेस केलं, फर्निचर अकाउंटला डेबिट. किती आहे फर्निचर परचेस, 7,000चं फर्निचर केलं परचेस आणि कुठून केलं, बँके थ्रू केलं म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट. बी प्रेस केला, बँक अकाउंट निवडलं. हे बघा ह्या ठिकाणी जे काही बँक अकाउंट ज्या वेळेस तुम्ही अकाउंट निवडणार त्यावेळेस एक ऍडिशनल स्क्रीन तुमच्या समोर येईल. बँकेचे डिटेल, चेक नंबर वगैरे ह्या गोष्टी तो मागत असतो, बरोबर. ते टाकायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष अकाउंटिंग कराल त्यावेळेस तुम्ही तिथे टाका. बिंग फर्निचर परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक. ऍक्सेप्ट विचारलं, यस म्हटलं. झाली ही पण माझी एंट्री पूर्ण झाली. पुढे जाऊ. पुढची एंट्री आहे सोल्ड गुड्स टू आनंद ऑन क्रेडिट रुपीज 9,500. आनंद अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स अशी एंट्री झाली आहे. 2 ऑक्टोबरची एंट्री आहे, बरोबर. करू आपण एंट्री ती. 2 ऑक्टोबर पहिले तारीख निवडली, 2 ऑक्टोबर. आनंद अकाउंटला डेबिट आहे, अमाऊंट किती आहे 9,500. 9,500 आणि क्रेडिट कशाला आहे, सोल्ड गुड्सला. बघा सोल्ड गुड्स ऑटोमॅटिकली आलेले 9,500. बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. त्यानंतर पुढची एंट्री बघा 31 ऑक्टोबरची एंट्री आहे. सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 30,000. कॅश अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स 30,000 अशी एंट्री आहे. पहिले मी तारीख टाकतो, 31 तारीख. F2 प्रेस केला, 31 तारीख मी निवडली. कॅश आपल्याकडे आली, कॅश अकाउंटला डेबिट 30,000 टू सोल्ड गुड्स 30,000. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स नॅरेशन टाकलं आणि सेव्ह झालं. ही पण एंट्री झाली. पुढच्या स्क्रीनवर जाऊ. पुढच्या स्क्रीनवर आपली एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स अकाउंट. पुन्हा 1 नोव्हेंबरची एंट्री आहे. मग मला पहिले तारीख टाकावं लागेल, 1 नोव्हेंबर. F2 1/11 एंटर केला.
काय कॅश अकाउंटला डेबिट आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे बघू आपण. अमाऊंट 15,900. 15,900. 15,900. आणि सेल्स गुड्स क्रेडिटला काय येईल सेल्स गुड्स. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स ऍक्सेप्ट यस म्हटलं. ठीक आहे झाली ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. पुढची एंट्री पेड टू दीपक ₹10,000 ऑन अकाउंट. दीपकला पेड केले. दीपक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी आपली एंट्री झाली. 2 नोव्हेंबरची 2 एंट्री आहे. नोव्हेंबर. मग मी आता 2 नोव्हेंबर पहिले तारीख टाकतो. 2 नोव्हेंबर निवडली. दीपकला डेबिट आहे म्हणून दीपक अकाउंट डेबिट. इथून दीपक डेबिट साइडला दीपक अकाउंट निवडलं. 10,000 रुपये अमाऊंट आहे म्हणून 10,000 कॅश टाईप अकाउंट. केले. आणि क्रेडिट कशाला आहे कॅशला म्हणून मी इथून कॅश कॅश. अकाउंट निवडलं. कॅश 10,000 बिंग कॅश पेड ऑन अकाउंट. बिंग कॅश पेड ऑन अकाउंट. बरं झालं. ही पण एंट्री माझी पूर्ण झाली. पुढच्या स्क्रीनवर जाऊ आपण. पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम याची एंट्री झाली. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2800 रुपये. पहिले मला तारीख टाकावली आहे. 1 डिसेंबर तारीख आहे. पहिली F2 प्रेस करतो. 1/12 इथे टाईप केलं. ड्रॉइंग अकाउंटला डेबिट आहे म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे ड्रॉइंग अकाउंट डेबिट 2800. 2800. बरं 2800 मी टाईप केलं. आणि क्रेडिट साइडला काय आहे कॅश म्हणून कॅश. कॅशला क्रेडिट घेतलं. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड. बिंग पर्सनल एक्सपेन्सेस पेड ऍक्सेप्ट यस. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. दोन्ही एंट्री या स्क्रीनच्या झाल्या. पुढच्या स्क्रीनवर जाऊ. रिसिव्ड फ्रॉम आनंद 9,500 कॅश अकाउंट डेबिट 9,500 टू आनंद अकाउंट 9,500 अशी आपली एंट्री आहे. 31 तारखेला आहे म्हणून पहिले मला डेट निवडायची. F2 डेट 31 तारीख आली. 31 डिसेंबर. काय एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट टू आनंद 9,500. कॅशला डेबिट इथे कॅश निवडली. डेबिट साइडला 9,500 आणि क्रेडिटला आनंद अकाउंट आनंद 9,500. बिंग कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट. बिंग कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट एंटर दिला आणि ऍक्सेप्ट. बरं झाली. ही पण एंट्री पूर्ण झाली आपली. पुढे 1 जानेवारी परचेस शेअर्स टाटा कंपनी ₹5,000 अँड पेमेंट मेड बाय चेक. चेकने पेड केलं. शेअर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री आहे 5,000ची 1 जानेवारीची. मला पहिले तारीख बदलावं लागले. 1 जानेवारी मी निवडली. शेअर्स अकाउंटला डेबिट आहे म्हणून शेअर्स अकाउंट डेबिट 5,000 आणि पैसे बँकेतून गेले म्हणून बँकेला क्रेडिट. 5,000. बँकेचे डिटेल मागतो. बिंग टाटा कंपनी शेअर परचेस बाय चेक. ठीक आहे एंटर दिला. ऍक्सेप्ट केली एंट्री आपण आणि एंट्री सेव्ह झाली. इथपर्यंत एंट्री झाल्या. पुढच्या स्क्रीनवरची एंट्री बघू. पेड टेलिफोन चार्जेस 3,200. 3,200 टेलिफोन चार्जेस 2 जानेवारीला पेड केलं. पहिली तारीख टाकतो. F2 2 जानेवारी. डेबिटला आहे टेलिफोन चार्जेस म्हणून टी प्रेस केला. त्यातून टेलिफोन चार्जेस मी निवडलं. 3,200 टाकली. क्रेडिट काय गेलं कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट म्हणून क्रेडिटच्या ठिकाणी कॅश आपण निवडलं. किती 3,200. बिंग कॅश पेड फॉर टेलिफोन चार्जेस. नॅरेशन मध्ये फरक पडतोय. तुम्ही पण तुमचं पण नॅरेशन काही सारखा येईल असं नॅरेशन वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे ऍक्सेप्ट यस. मी वेगळं काय घेतोय की तुम्हाला पण समजलं पाहिजे की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नॅरेशन टाकू शकतात. नॅरेशनला काही नियम नाही. शॉर्टकट मध्ये तुम्हाला टाकायचं एवढंच आहे. पुढे आहे आपल्याकडे पेड टू दीपक ₹42,500. 1 फेब्रुवारीची एंट्री आहे. दीपकला पेड केले. मग पहिले तारीख 1 फेब्रुवारी
1 2 पेड केले म्हणून दीपक अकाउंटला डेबिट. बघा इथे दीपक अकाउंट, जसं मी दीपक अकाउंट निवडतो इथे आपल्याला बॅलन्स दिसत असतो बघा 42,500 पूर्ण पेड केले झाले, त्याचा बॅलन्स 0 झाला. आणि काय पेड केली? कॅश, म्हणून कॅशला क्रेडिट 42,500 बिंग कॅश पेड टू दीपक आणि एंटर दिला. ही पण एंट्री आपण सेव्ह एक्सेप्ट यस म्हटलं. झाल्या या स्क्रीनवरच्या एंट्री पूर्ण झाल्या. आता राहिली शेवटची एंट्री, ती म्हणजे पेड सॅलरी टू स्टाफ ₹12,000. मग पहिले तारीख टाकू 2 फेब्रुवारी. सॅलरी पेड केली, सॅलरीला डेबिट आहे, सॅलरी अकाउंट डेबिट 12,000. क्रेडिट कशाला आहे? कॅशला, म्हणून कॅशला इथं क्रेडिट साइडला मी निवडलं कॅश. आणि नरेशन बिंग सॅलरी पेड टू स्टाफ. एक्सेप्ट यस म्हटलं. झालं. या पण सगळ्या एंट्री आपल्या सेव्ह झाल्या, एंट्री झालेल्या आहेत. एंट्री झाल्यानंतर आता आपल्याकडे बघा पुढे आपल्याकडे स्क्रीनवर दिसतंय की या सगळ्या एंट्री झाल्यानंतर आपल्या टॅली मधल्या कंपनीचा काय स्टेटस असेल, परचेस किती असेल, सेल्स किती असेल, ग्रॉस प्रॉफिट किती आला, नेट किती आला, हे आपल्याला इथं बघा दिले आहे. ते आपल्याला टॅली करायचं, चेक करायचं. जाऊ आपण टॅलीमध्ये. टॅलीमधून आता या वाउचर एंट्री स्क्रीन मधून बाहेर पडायचं, पुन्हा एस्केप कीचा वापर करायचा आहे. बघा इथे क्विट विचारतो, यस म्हणायचं. बाहेर पडू का विचारतो एकदा. याच्यात मध्ये आपल्याला रिपोर्ट्स मध्ये जाऊन आपल्याला 2 रिपोर्ट चेक करायचे, एक प्रॉफिट अँड लॉस आणि एक बॅलन्स शीट. यातला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी चेक करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा रिपोर्ट स्क्रीनवर आल्यानंतर तो रिपोर्ट कंडेन्स म्हणजे कॉम्प्रेस मोड मध्ये असतो, तो आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे असतो. म्हणून आपण इथं राईट साइडच्या पॅनलवर काही कमांडच्या लिस्ट आहे, त्यात पहिलीच कमांड आहे अल्टर F1 डिटेल. त्याला क्लिक केलं का तुम्हाला ती डिटेल मध्ये दिसेल. मग इथं तुम्हाला परचेस किती आहे 52,500, सेल 83,000, ग्रॉस 30,600 आणि नेट प्रॉफिट 15,400. बरोबर आहे का? बघू बघा 52,500, 83,100, 3,600 आणि 13,900. इथं 15,400 आलं आणि इकडं ग्रॉस प्रॉफिट 30,600 आलेला आहे. मग काय फरक पडला? काय फरक पडला? काय वाटतंय तुम्हाला? ग्रॉस प्रॉफिट मध्ये फरक पडला. 52,500, 83,100, 83,100 आहे, 52,500 पण आहे. मग कुठं फरक पडला? सॅलरी किती आहे बघा बरं, तुमच्या वर्कबुक मध्ये सॅलरी किती आहे, किंवा अजून काही खर्च आहे का? सॅलरी 12,000च आहे. टेलिफोन चार्जेस आहे, रिसिव्ड आनंद आहे, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, ड्रॉइंग तर तिकडे जात आहे. ते पेड कमिशन पेड केलं. कमिशन आलं की इथं नाही आलं बघा. कमिशनची एंट्री आपली राहून गेलेली दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथं सॅलरी आली, टेलिफोन चार्जेस आला, पण कमिशन आपण पेड केलेलं आहे ते कमिशन पेड 1,500 याची एंट्री इथं दिसत नाहीये. दिसते का? इथं कमिशन पेड आलं नाही प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, तुम्हाला आठवतंय का एंट्री केली म्हणून कमिशन पेडची? ठीक आहे, नसेल आठवत आपण केली का नाही हे चेक करायचं. आता ह्या स्क्रीन मधून मला बाहेर पडावं लागेल. पुन्हा एस्केप की मी प्रेस करतो. एस्केप की प्रेस केल्यानंतर मला जायचंय डिस्प्ले मेनू मध्ये. बघ खाली डिस्प्ले ऑप्शन बघा, डिस्प्ले एंटर. आपल्या ज्या झालेल्या एंट्री त्या जर बघायच्या असतील त्या डिस्प्ले मध्ये डे बुक म्हणून ऑप्शन असतो बघा. डिस्प्ले मेनू आला आपल्याकडे, त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे डे बुक. याला क्लिक केलं, एंटर दिला, एंट्री दिसायला लागल्या. पण एकच एंट्री दिसते शेवटची. आपल्याला सगळ्या बघायच्या म्हटल्यानंतर इथं पिरियड सेट करावा लागतो मला. राईट साईडला याच्या कमांड्स ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये वरती डिटेल ऑप्शन आहे. इथे एंट्री दिसताना अशी एकच ऑप्शन दिसतोय, मी डिटेल बघू शकतो.
आता मला दोन्ही डेबिट क्रेडिट दिसतंय. इथं पिरियड ऑप्शन आहे 3 नंबरला, त्याला क्लिक केलं का तुम्ही इथं पिरियड टाका. मला 1/4 तारखेपासून 1/4/14 पासून बघायचे आहे, ते 31/3/15 डायरेक्ट मी एंड पूर्ण तारीख टाकून देतो, म्हणजे मग काही विषयच नाही. बघा सगळ्या एंट्री आपल्या समोर आल्या. मग आता आपण इकडे जाऊ. ही पेड कमिशन 2 डिसेंबरची एंट्री इथं आहे का? 2 डिसेंबर बघा इथं 2 डिसेंबरला दीपक टू कॅश अशी एंट्री झाली. तुम्ही कोणी बघितलंच नाही माझ्यामध्ये, मग आहे का नाही? दीपक टू कॅश अशी एंट्री. मग दीपक टू कॅश कधी आहे हे बघू आपण पहिले. 2 नोव्हेंबरला, 2/11ला. हा 2/11ला आपली एंट्री कधी होती ही बघू आपण, चेक करू. 2 डिसेंबरला. मग 2 डिसेंबर कुठे आहे? 12. 2/12 नाही, एंट्रीच झालेली नाही. 1/12 नंतर डायरेक्ट 31/12 आहे, मध्ये एंट्री आपली सुटली आहे. आलं लक्षात? चेक कसं करायचं लक्षात आलं? सगळ्या एंट्री बघायच्या. तुम्ही जर व्यवस्थित डेट टाकलेल्या असतील तर त्या एंट्री सिक्वेन्सली लागतील. तुम्ही डेट जर व्यवस्थित टाकल्या नाही तर तुम्हाला शोधणं अवघड जाईल. बघा आता मी काय केलं, सगळ्यात महत्वाचं तर टॅलीमध्ये आता याच्यातून बाहेर पडतो, ती एंट्री आपल्याला करायची आहे. मग मी इथं बाहेर येतो, पहिले एंट्री करून घेऊ आपण. व्हाउचर, अकाउंटिंग व्हाउचर मध्ये जाऊ, डेट टाकू 2/12. कमिशन अकाउंट डेबिट, कमिशन पेड अकाउंट डेबिट. किती आहे कमिशन पेड? 1500 रुपये. 1500 आणि क्रेडिट कॅशला म्हणून कॅश 1500. बिंग कमिशन पेड झाली. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाली. सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर एक लक्षात घ्या, आपण चेक कसं केलं. मी हे बॅलन्स जे दिले त्याचा फायदा काय आहे हे पण लक्षात घ्या. बॅलन्स शीटला मी परत आपलं प्रॉफिट अँडला जातो, डिटेल बघतो. इथं डिटेल बघितल्यानंतर आता बघा माझा 13,900 ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट आला. बरं, ग्रॉस प्रॉफिट चुकलेला नव्हता, सेल्स परचेस चुकलेले नव्हते, चुकला काय? नेट प्रॉफिट. मग नेट प्रॉफिट केव्हा येतो? सगळे खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा झाल्यानंतर. मग मी चेक केल्या फक्त इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या एंट्री. सगळ्या एंट्री झाल्या का माझ्या? मग नव्हत्या झाल्या. फक्त सॅलरी आणि टेलिफोन चार्जेसची जी एंट्री झाली तिथं फक्त सॅलरी आणि टेलिफोन चार्जेस दिसत होते, कमिशन पेड दिसत नव्हतं. म्हणून लगेच एंट्री सापडली की नाही एंट्री? बरोबर. तुम्हाला पण असंच करायचं आहे. हे जे बॅलन्स दिलेले ते बॅलन्सचा फायदा आहे. आपली एखादी कुठं चुकलं, कोणती फिगर, सेलची फिगर चुकली ना तर मग फक्त सेलच्याच एंट्री चेक करायच्या. परचेजची फिगर चुकली तर परचेजच्याच एंट्री चेक करायच्या. आणि नाही सापडलं तर मग तुम्ही टीचरला सांगू शकता. ठीक आहे. झाल्या इथपर्यंत आपलं टॅली झालं. जाऊ पुढे आपल्या शेवटच्या स्क्रीनकडे. नेट प्रॉफिट पर्यंत. आता बँक अकाउंट कॅश ते टॅली होतं का बघू. ते कुठं येईल? बॅलन्स शीट मध्ये दिसेल. इथं बॅलन्स शीट निवडतो, एंटर दिला, डिटेल म्हटलं, आलं डिटेल. मग आता आपल्याला काय काय चेक करायचंय? बँक 8,000, कॅश 76,100, बँक 18,000 आली आणि कॅश 66,100 आली. बघ 18,000 आणि 66,100 10,000चा फरक आहे. आता इथं झालं काय लक्षात घ्या. एखादी बँकेची एंट्री किती? 10,000ची बँकेची एंट्री, बँकेत पैसे येण्याची 10,000ची एंट्री किंवा बँकेतून जाण्याची 10,000ची एंट्री इथं चेंज आहे. बघू मग बँकेच्या एंट्री फक्त चेक करू आपण. पुन्हा मला जायचं डे बुक कडे. डिस्प्ले डे बुक. पुन्हा इथं पिरियड टाकायचा 1/4/14 ते 31/3/15. अल्टर F1 दिला मी. डिटेल मध्ये बघितलं बँकेच्या पुढे एंट्रीज आहे बघा. ही 2/9ची एंट्री. आपण आपल्याला इकडे जावं लागेल, याच्यामध्ये पण चेक करायला गेली तर आहे का बँकेची? याच्यात बँकेची नाही. याच्यात हे बघा इथं बँकेची एंट्री 30,000ची 2 सप्टेंबरला. मग 2 सप्टेंबर हे बघा इथं 2 सप्टेंबर 30,000ची एंट्री. मग इथं नाहीये पेमेंट मेड बाय चेक 7,000 1 ऑक्टोबरला. फर्निचर बँक गेलं बँकेतून. पुढच्या स्क्रीनवर आहे का? इथं क्रेडिट आहे, इथं कॅश मध्ये आहे.
त्याच्यानंतर पेड टू दीपक ऑन अकाउंट 2 नोव्हेंबरची. मला इथे शंका, कारण 10,000चं फरक म्हटल्यावर मला इथे शंका वाटते 2 नोव्हेंबरला. नाही, तिथं पण नाहीये, तिथं कॅशच झालेली आहे ती. आता काय झालंय उत्तर काढताना, आता तुम्हाला सांगतो, तसं काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. उत्तर काढताना इथं बँक अकाउंटला क्रेडिट दिले गेले, लक्षात घ्या. पुढे अजून पण एंट्री, तरी पण आपण चेक करून घेऊ. 2 नोव्हेंबरची एंट्री बघा, इथं पण नाहीये बँकेचा ट्रान्झॅक्शन कुठेही. इथं 10,000ची एंट्री चुकलेली असेल, 10,000ची एंट्री तेवढीच आहे, एकच आहे. मग आता प्रश्न असा आहे की इथं काय झालंय, इथं उत्तर काढताना इथं एंट्री करताना कॅशच्या ऐवजी बँक दिल्या गेलं. ऍक्च्युली आता आपलं जे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही पण इथं करेक्शन करून घ्या. तुमच्या वर्कबुक मध्ये बँकेचा बॅलन्स 18,000 असेल आणि कॅशचा बॅलन्स 66,000 असेल, लक्षात घ्या. बँकेचा बॅलन्स 18,000 आणि कॅशचा बॅलन्स 66,000 केला, मी पण केला. आता डेटर्स 15,000 आहे, क्रेडिटर 0 आहे. आणि जाऊ बॅलन्स शीट कडे परत जातोय मी. बॅलन्स शीट अल्ट्रा F1 हे बघा, इथं क्रेडिटर 0, डेटर 15,000 आणि 1,11,100 बॅलन्स शीट टॅग. अशा पद्धतीने आपले बॅलन्स मॅच झाले. एक बॅलन्सचा प्रॉब्लेम होता, तो दुरुस्त करून घ्या. वर्कबुक मध्ये आपण सगळ्या एंट्री चेक केल्या, बरोबर. तर तेवढी एक दुरुस्ती तुमच्या वर्कबुक मध्ये तुम्हाला करावं लागेल 18,000ची. ठीक आहे. तर हा आपला प्रॉब्लेम आपण टाकला, टॅली पण झाला. आता आपल्याला बघ, आता आपल्याला जायचंय एक छोटस, फक्त आता प्रेझेंटेशन राहिले एक 5 मिनिटाचं. तुम्हाला काही होमवर्क आम्हाला द्यायचं आहे. छोटासा होमवर्क तुम्हाला द्यायचा आहे, तो तेवढा तुम्ही पूर्ण करायचा आहे होमवर्क. बघा, तुम्ही आता पुढचं प्रेझेंटेशन ओपन करतोय. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला मी देणार आहे. तिसरा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. मग तुम्ही सोडवणार वर्कबुक मध्ये, मला काय समजणार, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक लिंक पाठवणार आहे. आणि ती लिंक पाठवल्यावर तुमच्या पुढे तो जर्नलचा प्रॉब्लेम ओपन होईल. कसा ओपन होईल, या पद्धतीने अशी एंट्री दिसेल तुम्हाला. 1 ऑक्टोबर सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹35,000, 35,000. मग आता याच्यामध्ये तुम्हाला 3 डेबिट दिलेले, संभाव्य डेबिट 3 दिलेले आणि संभाव्य क्रेडिट 3 दिलेले. तुम्हाला योग्य कोणाला डेबिट आहे, माल विकला म्हणून माल गेला, मालाला क्रेडिट आणि कॅशला डेबिट. मग कॅशला डेबिट आहे म्हटल्यावर कॅशला डेबिटला क्लिक करायचं, बरोबर. आणि क्रेडिट कोणाला आहे, तर सोल्ड गुड्सला, म्हणून तुम्ही सोल्ड गुड्स वर क्लिक करायचं. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम. आणि मग पुढचा प्रश्न, पुढची एंट्री तुम्हाला सोडवायची. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर शेवटी तुम्ही सोडवत आल्यानंतर खाली असं सबमिट बटन येईल. शेवटचा प्रश्न समजा तुम्ही अशा पद्धतीने सोडवलेला आहे आणि मग तुम्ही काय करणार, सबमिट बटनला, तुमच्या मोबाईलवर या पद्धतीने दिसेल. सबमिट बटनला तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं. सबमिट झाल्यावर या पद्धतीने स्क्रीन तुमच्या समोर येणार. आल्यानंतर व्ह्यू ॲक्युरसी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे मग तुम्ही जे उत्तर दिले ते बरोबर आहे का हे समजेल. काय बरोबर आहे काय. मग बरोबर कोणतं, कसं समजायचं, ज्याच्या पुढे काहीच येणार नाही अशा पद्धतीने येईल. आता समजा तुम्ही डेबिट, कॅशला डेबिट आणि सोल्ड गुड्सला क्रेडिट असं दिलेलं आहे, त्याने तसंच दाखवलं, बरं. पण जर चुकला असेल तर तो काय करेल, बघा पुढच्या स्क्रीनवर शेवटचे. आता हा 1 फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन माझं चुकलं, मी डेबिट रिसिव्ड अकाउंटला दिलं आणि इथं ऍक्च्युली असं आहे, डेबिट कोणाला आहे, कॅश अकाउंटला, आणि क्रेडिट कोणाला आहे, हिराला, बरोबर. अशा पद्धतीने जर तुमचं चुकलं तर तो करेक्ट दाखवेल, चुकलं नाही तर तो तसंच दाखवेल, हे लक्षात घ्या. याच्यात तुम्हाला स्कोर दाखवणार नाही, स्कोर डायरेक्ट मला दाखवेल, माझ्याकडे दाखवेल कोणाला किती स्कोर पडला ते. प्रत्येक एंट्रीला 3 मार्क आहे. त्या पद्धतीने 50 मार्काचा हा जवळपास प्रॉब्लेम आहे असं पकडा.
बरोबर. आणि हा ऑनलाईन सोडून झाल्यानंतर तुमच्या वर्कबुक मध्ये पण तुम्हाला सोडवायचा आहे, हे लक्षात ठेवा. सोडवणार ना? मग बघा आता चेक करा बरं तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या ग्रुपला लिंक आली का बघा बरं. आली का लिंक? आली का लिंक? आली नाही अजून. नाही सर. नाही आली? आली आता. नाही आली ना? बरं. आली आली. या लिंकवर एकदाच क्लिक करायचंय, तुमचा सिरियल नंबर टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचंय आणि तुमचं सेंटर लोकेशन निवडायचं. सिरियल नंबर सगळ्यांना आता माहीत असेल, त्यामुळे मला परत सांगण्याची गरज नाही. आपण एकदा ऑनलाईन घेतलेलं आहे, प्रत्येकाने मागच्या वेळेस छान सोडवलं होतं. आता पण सगळे जणांनी सोडवायचं आहे, कोणीही असं करू नका. आणि याला काही टाइम लिमिट नाही, तुम्ही आता लगेच सोडवलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही शांततेत संध्याकाळी रात्री 9 वाजता बसले, शांततेत सोडवलं तरी चालेल. ठीक आहे, थोडा अभ्यास करून सोडवलं तरी चालेल, त्याची काही अडचण नाही. त्यामुळे फक्त एकमेकाला विचारू नका, स्वतःच्या मनाने सोडवा, म्हणजे मग योग्य राहील. ठीक आहे, आपण इथं थांबतोय.